आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे। पालघरमध्ये भाजपकडून मित्र पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाला व महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे। पालघर जिल्हा परिषदेचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी मोखाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। प्रकाश निकम यांच्यासोबत युवासेना माजी जिल्हा प्रमुख रिकी रत्नाकर यांनी देखील भाजपचे कमळ हाती घेतले। तसंच प्रकाश निकम यांच्यासोबत जव्हार मोखाड्यातील अनेक नेते, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये या सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे। पालघरमधील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला। पक्ष प्रवेश करणारे पदाधिकारी: जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सारिकाताई निकम, शिरगावचे जिल्हा परिषद सदस्य घनश्याम मोरे, सरपंच पौर्णिमाताई धोडी, सरावलीचे सरपंच आनंद धोडी, जव्हारचे माजी सभापती चंद्रकांत रंदा, संघटक प्रकाश सांबर, सुधीर शंकर नम, सुधीर राजाराम ओझरे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे।